योहानाला झालेले प्रगटीकरणाचे पुस्तक अध्याय 6. योहानाला झालेले प्रगटीकरणाचे पुस्तक अध्याय 6. शिक्के फोडण्यात आले. शिक्के फोडण्यात आले. मग कोकऱ्याने 7 शिक्क्यांपैकी एक शिक्का फोडला. तेव्हा मी पाहिले, तो 4 प्राण्यातील एकाला गर्जनेसारख्या वाणीने ये असे म्हणताना मी ऐकले. मग मी पाहिले, तो पांढरा घोडा आणि त्याचवर बसलेला एक स्वार दृष्टीस पडला. त्याच्याजवळ धनुष्य होते व त्याला मुकुट देण्यात आला होता. तो जिंकीत व जिंकावयास निघाला. त्याने दुसरा शिक्का फोडला. तेव्हा मी दुसऱ्या प्राण्याला ये असे म्हणताना ऐकले. तेव्हा दुसरा घोडा पुढे चालला. तो अग्निस्वर्ण होता आणि त्याचवर बसलेल्या पुरुषाकडे पृथ्वीची शांती हरण करण्याचे आणि लोकांकडून एकमेकाचा वध करविण्याचे काम सोपविले होते. त्याला मोठी तरवार दिलेली होती. त्याने तिसरा शिक्का फोडला. तेव्हा मी तिसऱ्या प्राण्याला ये असे म्हणताना ऐकले. मग मी पाहिले, तो काळा घोडा आणि त्याचवर बसलेला एक पुरुष दृष्टीस पडला. त्याच्या हातात तागडी होती आणि 4 प्राण्यांच्या मधून निघालेल्या वाणीसारखी वाणी मी ऐकली. ती अशी: पावल्याला शेरभर गहू आणि पावल्याला 3 शेर जव, तेल व द्राक्षरस याची हानी करू नको. त्याने चौथा शिक्का फोडला. तेव्हा मी चौथ्या प्राण्याला ये असे म्हणताना ऐकले. मग मी पाहिले, तो फिक्का घोडा आणि त्यावर बसलेला एक पुरुष दृष्टीस पडला. त्याचे नाव मृत्यू, त्याच्या मागून अधोलोक चालला होता. त्यांना तरवारीने, दुष्काळाने, मरणाने व पृथ्वीवरील श्वापदाकडून माणसांना मारण्याचा अधिकार पृथ्वीच्या चौथ्या भागावर दिला होता. त्याने 5वा शिक्का फोडला. तेव्हा मी वेदीखाली आत्मे पाहिले. ते आत्मे परमेश्वराच्या वचनामुळे व त्यांनी जी साक्ष पटवली होती तीचमुळे जीवे मारलेल्या लोकांचे होते. ते मोठ्याने ओरडून म्हणाले, हे प्रभू, जो तू पवित्र व सत्य आहेस, तो तू न्यायनिवाडा करीत नाहीस आणि पृथ्वीवर राहणाऱ्या जनांपासून आमच्या रक्ताचा सूड घेत नाहीस. हे किती वेळ चालणार? तेव्हा त्या प्रत्येकास एक एक शुभ्र झगा देण्यात आला आणि त्यास असे सांगण्यात आले की तुमचे सोबतीचे दास व तुमचे बंधू तुम्हासारखे जीवे मारले जाणार. त्यांची संख्या पूर्ण होईपर्यंत तुम्ही आणखी थोडा वेळ स्वस्थ राहा. त्याने 6वा शिक्का फोडला. तेव्हा मी पाहिले, तो मोठा भूमिकंप झाला. सूर्य केसाच्या तरटासारखा काळा झाला व सगळा चंद्र रक्तासारखा झाला. अंजिराचे झाड मोठ्या वाऱ्याने हलले, म्हणजे त्याची कच्ची फळे जशी खाली पडतात तसे आकाशातील तारे पृथ्वीवर पडले. एखादे पुस्तक गुंढाळावे तसे आकाश गुंढाळून जाऊन निघून गेले आणि सर्व डोंगर व बेटे आपापल्या ठिकाणावरून सरकून गेली. पृथ्वीवरील राजे व मोठे अधिकारी, सरदार, श्रीमंत व बलवान लोक, सर्व दास व सर्व स्वतंत्र माणसे गुहात व डोंगरातील खडकात लपली. आणि ते डोंगरास व खडकास म्हणाले, आम्हावर पडून राजासनावर बसलेल्या पुरुषाच्या तोंडापुढून व कोकऱ्याच्या क्रोधापासून आम्हास लपवा, कारण त्यांच्या क्रोधाचा मोठा दिवस आला आहे आणि त्यापुढे कोण टिकेल?